कुठल्या प्रकारचं डोकं दुखते, कधीपासून दुखते, कशामुळे दुखते, यानुसार आपले डोकं दुखण्याची वेगवेगळी कारणं असतात. नमस्कार मित्रांनो, आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी स्वप्नील पाठक सगळ्यांचं स्वागत करतो. आज आपल्यासोबत उत्तर महाराष्ट्रातले प्रसिद्ध मेंदूविकार तज्ञ तसेच सोपान हॉस्पिटल आणि न्यूरोलॉजी इन्स्टिट्यूटचे संचालक डॉक्टर संजय वराडे सर आपल्यासोबत आहेत. सरांशी आज आपण दिलखुलास गप्पा मारणार आहोत. अगदी थोड्याच काळात सरांनी एक विश्वासार्ह, कुशल आणि संवेदनशील डॉक्टर म्हणून नाव कमवले आहे. रुग्णांवर रास्त दरात योग्य उपचार उपलब्ध करून देणं असो किंवा अद्ययावत सुविधा त्यांच्याकरता उपलब्ध करून देणं असो, या सगळ्यांविषयी आपल्याला सर्वांना माहिती आहेच. परंतु त्या पलीकडे जाऊन डॉक्टर संजय वराडे एक व्यक्ती म्हणून कोण आहे, एक माणूस म्हणून कोण आहे, त्याविषयी आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. सरांचं स्वागत करूया. नमस्कार सर, आमच्या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत. नमस्कार, मी डॉक्टर संजय सोपान वराडे, मेंदूविकार तज्ञ. मी मेंदूविकार तज्ञ म्हणून नाशिकला जवळपास 1997 पासून प्रॅक्टिस करत आहे. प्रॅक्टिस करताना मला बऱ्यापैकी अनुभव आलेले आहेत. रुग्णांविषयी, रुग्णांच्या नातेवाईकांविषयी, आजाराविषयी बऱ्यापैकी अनुभव आलाय आणि हे अनुभव प्रॅक्टिकली म्हणजे थेरॉटिकली नसताना, पुस्तकात नाही, हे अनुभव हे मला पेशंट कडून शिकायला मिळाले. तर मी काही अनुभव जे आहेत ते आपल्या समोर मांडत आहे आणि काही आजारांबद्दल सुद्धा आपल्या मनात ज्या कल्पना आहेत, ज्या शंका आहेत, त्या दूर करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. मी माझं शिक्षण नागपूरला मी MBBS आणि MD केलंय. नाशिकला 1997 पासून प्रॅक्टिस सुरू केली आहे. डोकेदुखी आणि झोप याचा परस्पर संबंध दिसतो का? याचा काही संबंध असतो का? तसं बघितलं तर डोकेदुखी आणि झोप याचा काही परस्पर संबंध नसतो, परंतु डोकं दुखल्यामुळे जी मानसिकता बिघडते किंवा मनुष्य तो डिस्टर्ब होतो, त्याच्यामुळे मनुष्याची झोप डिस्टर्ब होते किंवा झोप डिस्टर्ब झाली किंवा झोप नाही आली तर त्याच्यामुळे पुन्हा डोकंदुखीचा प्रॉब्लेम होऊ शकतो. हाच त्यांच्यामधील परस्पर संबंध आहे, परंतु याच्या व्यतिरिक्त दुसरा काही असा सिरियस संबंध काहीच नाही. तर बऱ्याच वेळेस असं पाहिलं जातं की डोकं दुखायला लागलं की मग त्याच्यावरती काहीतरी बाम लावणं किंवा मग डॉक्टरांचा सल्ला न घेता काहीतरी औषधं घेणं, तर हे कितपत सोयीस्कर असतं? ऍक्च्युअली डोकं दुखल्यानंतर कुठल्या प्रकारचं डोकं दुखते, कधीपासून दुखते, कशामुळे दुखते, यानुसार आपले डोकं दुखण्याची वेगवेगळी कारणं असतात आणि वेगवेगळ्या कारणांना वेगवेगळी ट्रीटमेंट असते. त्याच्यामुळे डॉक्टरांची सल्ला न घेता बाम लावणे, अमृतांजन लावणे, मसाज करणे हा काही डोकेदुखीवरचा ची ट्रीटमेंट नाही. त्याच्यामुळे पहिल्यांदा डॉक्टरांची सल्ला घ्यावी. डॉक्टरांनी सांगितलं काहीच प्रॉब्लेम नाही तर मग तुम्ही ह्या गोष्टी वापरू शकता. जेणेकरून बाम किंवा अमृतांजन लावल्यामुळे काउंटर इरिटेशन होते. काउंटर इरिटेशन झालं की त्या बामच्या दुखण्यामुळे, बामच्या इरिटेशनमुळे जे स्किन मध्ये दुखते त्याच्यामुळे डोकं दुखण्याकडे दुर्लक्ष होते आणि लोकांना आराम पडतो. तर तुम्ही आताच सांगताना असं सांगितलं होतं की प्रत्येकाची डोकेदुखी ही वेगवेगळी असते. तर मग याच्यामध्ये लहान मुलांमध्ये पण डोकेदुखी आढळते, मोठ्यांमध्ये पण आढळते, ज्येष्ठ नागरिकांमध्ये पण डोकेदुखी आढळत असते. तर मग याच्यात काही फरक असतो का? नक्कीच. लहान मुलांमध्ये असणारे डोकेदुखीचे कारण वेगळे असतात. नंतर मध्यम क्लासमधील लोकांमध्ये किंवा मध्यम आयुमधील लोकांमध्ये डोकेदुखीचे कारण वेगळे असतात. स्त्रियांमध्ये डोकेदुखीचे कारण वेगळे असतात आणि वृद्ध लोकांमध्ये सुद्धा वेगवेगळे कारण असतात. परंतु काही कारण जे आहेत ते सगळ्यांमध्ये समान असतात, परंतु सिरियस कारण जे आहे प्रत्येकामध्ये वेगवेगळ्या प्रमाणात असतात आणि वेगवेगळ्या प्रकारचे असतात. त्याच्यामुळे लहान मुलाला डोकं दुखते म्हणून मोठ्या माणसाचं जे डोकं दुखते त्याप्रमाणे त्याला आजार असावा असं मनातून काढून टाक. डोकेदुखी हा विषय इतका मोठा असू शकतो याची कल्पनाही नव्हती सर. आता तुम्ही ज्यामध्ये सांगताय की डोकेदुखी प्रत्येकामध्ये वेगवेगळी असू शकते, तर कुठल्या डोकेदुखीला म्हणजे कितपत डोकं दुखतंय त्यावेळेस आपण तज्ञांचा सल्ला घेतला पाहिजे?
आपण बघतोच की जगातला एकही मनुष्य असा नाही की ज्याला डोकेदुखी कधी झाली नाही. आयुष्यात प्रत्येकाला केव्हा ना केव्हा डोकेदुखी होते. परंतु यापैकी 40% जे लोक आहेत त्यांना डोकं दुखण्याची कारण एकदम सोपे असतात, सिरियस नसतात. परंतु 60% लोकांमध्ये आपल्याला सिरियस कारण मिळू शकतात. त्यासाठी आपण तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यायला पाहिजे आणि तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेताना तुम्ही डोकेदुखीबद्दल तुम्हाला सर्व माहिती आहे त्याप्रमाणे डॉक्टर जसे प्रश्न विचारतील त्या पद्धतीने तुम्ही उत्तर दिले पाहिजे. कारण बहुतांशी लोक मी पाहतो ओपीडी मध्ये येतात, कोणी म्हणते माझं डोकं भारी पडते, कोणी म्हणते माझ्या डोक्यात चुनचुन होते, कोणी म्हणते माझ्या मानेत डोकं दुखते, माझी मान तिरपी केली तर डोकं दुखते. तर ह्यापेक्षा डॉक्टरांनी जे विचारले स्पेसिफिक प्रश्न त्या पद्धतीने तुम्ही उत्तर द्यायला शिकले पाहिजे किंवा त्या पद्धतीने तुम्ही मानसिकता करून डॉक्टरांकडे जायला पाहिजे. डॉक्टरांकडे गेल्यानंतर डॉक्टर तुम्हाला पहिला प्रश्न विचारतात की तुला काय त्रास होतो, मग आपण सांगतो डोकं दुखते. दुसरा त्यांचा प्रश्न असतो हे कधीपासून दुखते, तर आपल्याला हे उत्तर माहिती पाहिजे. कोणी कोणी म्हणते मला 2 दिवसापासून खूप प्रचंड डोकं दुखते, परंतु खोदून विचारलं तर त्यांना 4 वर्षापासून डोकं दुखते आणि महिन्यातून एकदा, महिन्यातून 2दा, महिन्यातून 3दा असं डोकं दुखते. अशा डोकेदुखीला आपण मायग्रेन म्हणतो. परंतु काय होते, त्यांनी जर म्हटलं की 2 दिवसापासूनच मला प्रचंड डोकं दुखते, तर डोकं दुखण्याची कारणं एकदम बदलतात. त्याच्यामुळे आपण डॉक्टरांनी विचारल्यानंतर की कधीपासून डोकं दुखते, तर या प्रश्नाचं उत्तर एकदम व्यवस्थित म्हणजे कधीपासून तुम्हाला डोकं दुखते, महिन्यातून किती वेळा दुखते, नंतर हे डोकं दुखते तर हे केव्हा दुखते, दिवसा दुखते का रात्री दुखते, पडून राहिल्यानंतर दुखते का चालताना दुखते, का काही खोकला केल्यानंतर दुखते किंवा संडासला जोर केल्यानंतर दुखते किंवा सकाळी उठल्याबरोबर डोकं दुखते. आणि या डोकं दुखण्याची तीव्रता सुद्धा तुम्हाला सांगता आली पाहिजे. तीव्रता सांगण्यात कशी सांगू शकता तुम्ही की माझं एवढं प्रचंड डोकं दुखते की माझं कामात लक्ष लागत नाही. लहान मुलं जर असतील तर ते शाळेत जात नाही, लोक कामावर जात नाही प्रचंड डोकेदुखीमुळे. तर ते लोक ज्यांच्या कामामध्ये डिस्टर्ब होतो डोकेदुखीमुळे ती तीव्र प्रकारची डोकेदुखी असते. तर त्याच्यामुळे तुम्हाला असह्य किंवा तीव्र डोकेदुखी किंवा मामूली डोकेदुखी यातला फरक जाणवला पाहिजे. जर तुम्हाला डोकं दुखते तुम्ही दिवसभर कामं करत असतात तर ती काही तीव्र डोकेदुखी नाही, ते एकदम सामान्य किंवा एकदम सोप्या प्रकारची डोकेदुखी असते. कारण तुम्ही डोकेदुखी असताना तुम्हाला कुठल्याही प्रकारचा तुमच्या शरीराला डिस्टर्बन्स नसतो. ऍक्च्युअली जर बघितलं तर डोकेदुखी हा आपल्या मनुष्यामधील एक नॉर्मल रिस्पॉन्स आहे किंवा प्रोटेक्टिव्ह, ज्याला प्रोटेक्टिव्ह रिस्पॉन्स म्हणतो. आणि प्रोटेक्टिव्ह रिस्पॉन्स कशामुळे येतो की जेव्हा काही प्रॉब्लेम असतो आपल्या मेंदूमध्ये किंवा डोक्यामध्ये किंवा मणक्यांमध्ये, तर त्याच्यामुळे आपले जे पेन घेऊन जाणारे तंतू आहेत त्याला जर काही आघात झाला त्या कारणांमुळे तर डोकं दुखते. मनुष्य अलर्ट होतो किंवा जागा होतो की हे डोकं दुखते. हा जो आहे हा त्याचा नॉर्मल रिस्पॉन्स आहे. आणि या रिस्पॉन्समुळेच लोक डॉक्टरांकडे जातात किंवा लोक अस्वस्थ होतात किंवा लोकांच्या कामामध्ये डिस्टर्ब होते. तर हे प्रश्नांची उत्तर तुम्हाला देता आली पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला सांगता आलं पाहिजे की ह्या डोकं दुखण्यामागे काही गोष्टी आहेत का की ज्या तुम्ही केल्यामुळे डोकं दुखते. फॉर एक्झाम्पल की काही खाण्यामुळे किंवा हेच पदार्थ खाल्ले याच्यामुळे डोकं दुखते किंवा माझ्या औषधाच्या गोळ्या हे चालू आहे, हृदयाच्या औषधाच्या ह्या गोळ्या चालू आहे, कारण हृदयाच्या काही गोळ्यांनी सुद्धा प्रचंड प्रमाणात डोकं दुखते. किंवा अल्कोहोलच्या सेवनामुळे, निकोटीन याच्यामुळे सुद्धा प्रचंड डोकं दुखते. किंवा एक्सेसिव्ह ताण, प्रचंड प्रमाणात ताण पडलेला असला तरी डोकं दुखते. किंवा घरात काही वादावादी किंवा कुठल्याही प्रकारचा टेन्शन ताण असेल, मानसिक ताण घेतला त्याच्यामुळे सुद्धा डोकं दुखते. आणि याच्यामुळे ताण जर घेतला याच्यामुळे आपली झोप सुद्धा डिस्टर्ब होते. तर तुम्ही ह्या गोष्टी डॉक्टरांना सांगणं महत्वाचं आहे, कारण ह्या गोष्टी तुम्ही जर सांगितल्या तर त्यांना निदान करणं फार सोपं जातं आणि तुमच्या बिनकामाच्या होणाऱ्या तपासण्या सुद्धा टळू शकतात. तर यापैकी आता मी तुम्हाला सांगू इच्छितो की डोके दुखण्याचे प्रकार खूप असतात. 2 प्रकारचे मेन प्रकार असतात. एक म्हणजे प्रायमरी, म्हणजे ज्याला काही कारण नसतात. दुसरं म्हणजे सेकंडरी, म्हणजे काही कारणामुळे ते डोकं दुखतं. प्रायमरी डोकेदुखी आहे ही कुठल्याही प्रकारे सिरियस नसते.
परंतु सेकंडरी जी डोकेदुखी आहे कुठल्या कारणामुळे ती डोकेदुखी एखाद्या वेळेस सिरियस प्रमाणात राहू शकते.